हॅलो स्टुडंट, मागच्या लेक्चरमध्ये आपण समास हा व्याकरणाचा भाग बघितलेला होता. सामासिक शब्द कशाला म्हणतात, सामासिक शब्द कसे तयार होतात हे आपण बघितलेले आहे. जेव्हा दोन शब्द एकत्र येऊन एक शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात. हे सामासिक शब्द तयार झाल्यानंतर त्या सामासिक शब्दांना जेव्हा आपण वेगळं करतो तेव्हा त्याचा विग्रह होतो. जसं इथे घरोघरी हा शब्द दिलेला आहे, हा सामासिक शब्द आहे. तर विग्रह केला प्रत्येक घरी, तर तो सामासिक शब्दाचा विग्रह झाला. आता याचे आपण प्रकार बघितलेले होते. समासाचे एकूण आपण प्रकार बघितलेले 3 तुम्हाला सांगितलेले. एक अव्ययी भाव समास, दुसरा तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुब्रीही समास. तुम्हाला हे सांगितलं होतं की अव्ययी भाव समासामध्ये कुठल्याही प्रकारचा उपप्रकार नाही. अव्ययी भाव समास कसा असतो हेही तुम्हाला सांगितलेलं होतं की अव्ययी भाव समासामध्ये पहिले पद प्रधान असते. पहिल्या पदाला फार महत्त्व दिलेलं असतं. जसं गैरसमज आहे, यथाशक्ती आहे. जसा हजर हा शब्द मूळ आहे पण त्याला गैर हा शब्द लागलेला आहे. म्हणजे ज्या पद्धतीने दोन पदांपैकी पहिलं पद जेव्हा प्रधान असतं तेव्हा तिथे काय निर्माण होतोय, अव्ययी भाव समास निर्माण होतो आहे. जसं पावलोपावली म्हणजे प्रत्येक पावलावर पाऊल दिलेला आहे, पण पावलोपावली जेव्हा म्हटलेला आहे तेव्हा प्रत्येक हा शब्द जो आहे पहिला तो इम्पॉर्टंट आहे. म्हणजे पहिलं पद त्याच्यामध्ये कसं असतं, महत्वाचं असतं. इथे तुम्हाला एक तक्ता पण दिलेला आहे खाली, सामासिक शब्द आणि त्याचा विग्रह. अव्ययी भाव समासासाठी हा तक्ता तुम्हाला दिलेला होता. जसं विग्रह करून दिलेला आहे जन्मापासून म्हणजे आजन्म, प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवशी, कंठापर्यंत आकंठ, व्यक्तिगणित म्हणजे प्रत्येक व्यक्तीप्रमाणे आणि प्रत्येक दारी म्हणजे दारोदारी असा सामासिक शब्द आणि त्याचा विग्रहाचा चार्ट तुम्हाला पेपरला येऊ शकतो. त्यानुसार तुम्हाला काय अव्ययी भाव समास ओळखायचा असतो. यानंतर आपण मागच्याच लेक्चरमध्ये परत बघितलेलं होतं तत्पुरुष समास. आता मी तुम्हाला सांगितलेलं होतं की अव्ययी भाव समासामध्ये उपप्रकार नाही, परंतु तत्पुरुष समासामध्ये उपप्रकार आहेत. तर ते उपप्रकार तुम्हाला एकूण 3 आहे. पहिला विभक्ती तत्पुरुष समास. आता सगळ्यात आधी तर तुम्हाला तत्पुरुष समास समजून घेणे गरजेचा होता. त्यासाठी सांगितलेलं होतं याच्यामध्ये मी अव्ययी भाव समासामध्ये पहिलं पद महत्वाचं सांगितलं होतं आणि तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्वाचं असते. जसं लोकार्पण, नीलकमल आणि त्रिकोण. लोकार्पण म्हणजे लोकांसाठी अर्पण केले. लोक आहे मूळ शब्द आहे, त्याच्यासाठी अर्पण केलं तेव्हा लोकार्पण शब्द तयार झालेला आहे. सुप्रभात, सुप्रभात चांगली प्रभात, चांगला हा आहे, पण काय चांगलं मग, प्रभात चांगली. म्हणून इथे कोणतं पद महत्वाचं मानलेलं आहे, दुसरं पद. नीलकमल, नील निळ, पण काय कमळ. अशा पद्धतीने तुम्हाला काय दिलेले आहे, ते दुसरं पद महत्वाचं दिलेलं आहे. कशामध्ये, तत्पुरुष समासामध्ये. तत्पुरुष समासामध्ये एकूण 3 उपप्रकार आहेत. त्यामधला पहिला उपप्रकार आपल्याला पाहायचा होता विभक्ती तत्पुरुष समास. या विभक्ती तत्पुरुष समासामध्ये तुम्हाला प्रत्यय घटित शब्द सांगितलेले होते. जसं लोकप्रिय, लोकांना प्रिय. तर तुम्हाला असा चार्ट येईल, विभक्ती तत्पुरुष समास, तत्पुरुष समासाचा पहिला पॉइंट विभक्ती तत्पुरुष समास असा चार्ट आला. तर इथे तुम्हाला लिहून विभक्ती प्रत्यय ओळखा. तर तुम्हाला लोकप्रिय हा शब्द दिलेला आहे, लोकांना प्रिय. यामध्ये ना हा मी प्रत्यय काढलेला आहे, कष्टाने साध्य ने हा प्रत्यय काढलेला आहे, चोरापासून पासून हा मी प्रत्यय काढलेला आहे, घराचा चा हा प्रत्यय काढलेला आहे, नाट्यासाठी साठी हा प्रत्यय निघेल, वनातील तील हा प्रत्यय निघेल. जिथे प्रत्यय काढा म्हटलं तुम्हाला तर ना, ने, पासून, चा, जसं इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. कधी कधी करता पण येत असतो, यामध्ये तेही महत्वाचं असतं. आता या पद्धतीने तुम्हाला नाम विशेषण हे सांगितलेलं आहे. याच्यामध्ये नामविशेष जसं मी चतुर्थी करिता इथे दिलेला आहे तुम्हाला, चतुर्थी करिता हा प्रत्यय तिथे लागू शकतो. चतुर्थी प्रित्यर्थ, प्रित्यर्थ हा चतुर्थीला प्रत्यय लागू शकतो. म्हणजे तुम्हाला ब्रॅकेटमध्ये इथे काय काढावं लागणार आहे, प्रत्यय काढावं लागणार आहे. हा विभक्ती तत्पुरुष समास झाला. त्यानंतरचा समास आपण पाहिलेला होता कर्मधार्य समास. आता हे कर्मधार्य समास काय आहे, तर कर्मधार्य समासामध्ये तुम्हाला इथे काही शब्द दिलेले आहेत. जसं वेषांतर, दुष्काळ, मानधन आणि निळा सावळा असे काही शब्द तुम्हाला दिलेले आहे. आता यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की दोन्ही पदे एकाच विभक्तीला म्हणजे असू शकतात आणि पूर्वपद विशेष असतं, कधी उत्तरपद विशेष असतं, कधी दोन्ही पदे विशेष मानली जातात. म्हणजे काय, सरळ सरळ कधी कधी यामध्ये काय असतं, पहिलं पद महत्वाचं असतं तर कधी कधी दुसरं पद महत्वाचं असतं, कधी कधी दोन्ही पद महत्वाची असतात. कशामध्ये, कर्मधार्य समासामध्ये. जसं वेषांतर काय, अन्य वेश घातलेला किंवा अन्य असा वेश असलेला. दुष्काळ
दूषित असलेला काळ असं तुम्हाला दिलेलं आहे इथे. या पद्धतीने तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की कर्मधारय समासामध्ये कधी कधी एक पद महत्वाचं असतं, तर कधी कधी दुसरंही पद महत्वाचं असतं, कधी कधी दोन्ही पद महत्वाचे असते. दुष्काळ म्हणजे दुष असा काळ म्हणजे वाईट असा काळ. जसं मान हेच धन, इथे काही लिहाल तुम्ही मानधन. निळा सावळा, निळा सावळा, निळा सावळा असा तर इथे तुम्हाला शब्द तयार करावा लागेल निळा सावळा. एक पद, दोन पद आणि कधी कधी दोन्ही पद महत्वाची असतात. आता तुम्हाला पाहायचं आहे द्विगुणित समास. द्विगुणित समासामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे या समासामध्ये काय दिलेलं आहे, जसं दशदिशा, नवरात्र, सप्ताह निमित्त. द्विगु समासामध्ये तुम्हाला फक्त संख्येला पाहून तो समास द्विगु समास आहे हे ओळखावं लागतं. आता बघा याच्यामध्ये दशदिशा म्हणजे 10 दिशा, म्हणजे इथे संख्या दिलेली आहे. त्यानंतर तुम्हाला नवरात्र, नवरात्रीचा समुदाय संख्या दिलेली आहे 9. त्याच्यानंतर 7 अहांचा दिवसांचा समुदाय, काय 7 अहांचा समुदाय म्हणजे सप्ताह असं इथे तुम्हाला लिहावं लागेल. 7 अहांचा दिवसांचा समुदाय. जसं आपण म्हणतो एक सप्ताह, एका सप्ताहामध्ये किती दिवस असतात 7. या पद्धतीने तुम्हाला इथे द्विगु समासामध्ये काय दिलेलं असतं संख्या. विभक्ती तत्पुरुष समासामधला पहिला प्रकार विभूती तत्पुरुष समास, दुसरा कर्मधार्य समास, तिसरा द्विगु समास. इथे तुम्हाला प्रत्यय वेगळा काढावा लागतो. इथे तुम्हाला काय करायचं आहे, इथे तुम्हाला सांगितलं कधी एक पद, दोन पद महत्वाचं असतं, पण असा चार्ट येतो सामाजिक शब्द आणि त्याचा विग्रह असा चार्ट येतो. आणि इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ते संख्या दिलेल्या असतात. म्हणजे द्विगु समासाला जर तुम्हाला ओळखायचं असेल तर तुम्हाला तो कशावरून ओळखायचा आहे, संख्यावरून ओळखावा लागेल. त्यानंतर तुम्हाला इथे द्विगु समासाची काही वैशिष्ट्ये इथे लिहून दिलेली आहे की तिथे दोन्ही इथे तुम्हाला संख्या दिलेल्या असतात आणि त्यावरून तुम्हाला तो द्विगु समास ओळखावा लागतो. आता इथे तुम्हाला आणखी एक चार्ट दिलेला आहे, त्यानंतर तुम्हाला द्वंद्व समास दिलेला आहे. आता द्विगु समासावर किंवा अन्य काही तुम्हाला इथे उदाहरण तत्पुरुष समासाची काही उदाहरण द्या ज्यामध्ये कर्मधारय समास पण येईल, तुम्हाला अव्ययी भाव समास नाही येणार, द्विगु समास येईल तुम्हाला. अशा पद्धतीने तुम्हाला हे ओळखायचं आहे. जसं आता एक इथे चार्ट तुमच्या समोर दिलेला आहे, सामाजिक शब्द, समासाचा विग्रह आणि काय समासाचे नाम. आता पहिले तुम्हाला दिलेला आहे इथे 6 मासांचा समुदाय. काय शब्द तयार होईल 6 मासांच्या समुदायासाठी, षण्मास म्हणजे षणमास म्हणजे 6 मासांचा समुदाय. इथे तुम्हाला लिहावं लागेल षण्मास. आता इथे मग तुम्हाला इथे समाजाचे नाव लिहावं लागेल, तर तुम्हाला इथे कोणता समास दाखवावा लागेल आहे आपल्याला, द्विगु समास. कारण काय, कारण इथे काय आलेलं आहे तुम्हाला संख्या दिलेली आहे, संख्या दर्शक आहे म्हणून इथे द्विगु समास लिहावं लागेल. त्यानंतर ग्रंथालय, ग्रंथाचे आलय, इथे तुम्हाला लिहावं लागेल विभक्ती तत्पुरुष समास, विभक्ती तत्पुरुष समास, ग्रंथाचे आलय. त्याच्यानंतर महाराष्ट्र, महाराष्ट्र राष्ट्र, इथे तुम्हाला कर्मधार्य समास दिलेला आहे, त्रिदल. आता पुन्हा संख्या आलेली आहे म्हणजे द्विगु समास तयार होईल. बालकांसाठीचे मंदिर, बाल मंदिर, विभक्ती तत्पुरुष समास निर्माण होईल इथे. त्यानंतर इथे नरश्रेष्ठ, श्रेष्ठ असा नर तो कोण, कर्मधार्य समास. त्याच्यानंतर विद्यालय, इथे तुम्हाला लिहावं लागेल विद्यालय, विद्येचे आलय आणि विभक्ती समास. असं पद्धतीने तुम्हाला हा चार्ट फिलअप करायचा आहे आणि या पद्धतीचा चार्ट तुम्हाला पेपरला सुद्धा येत असतो. यानंतर दिलेला आहे द्वंद्व समास. आतापर्यंत आपण अव्ययी भाव समास पाहिला, तत्पुरुष समासामधले 3 उपप्रकार पाहिले. आता तिसरा मुख्य प्रकार आहे आपला द्वंद्व समास. आता द्वंद्व समासामध्ये काय आहे तर इथे बघा खालील उदाहरणातील सामाजिक शब्द ओळखून अधोरेखित करा. पती पत्नी ही संसार रथाची 2 महत्वाची चाके आहे. योग्य पुरावा उपलब्ध झाला की खोटे खरे कळते. संसार रूपाची आणि खरे खोटे. स्नेह संमेलनात मित्रमैत्रिणींच्या गप्पा गोष्टी रंगल्या जातात. इथे गप्पा गोष्टी. आता इथे तुम्हाला 3 शब्द दिलेले आहे. पहिला दिलेला आहे संसार रथाची पती पत्नी खरे खोटे आणि तिसऱ्याच्या दिल्या तुम्हाला गप्पा गोष्टी. पती आणि पत्नी दोन्ही पाठ महत्वाचे आहे म्हणजे दोन्ही पद महत्वाचे आहे म्हणून तो शब्द जो आहे तो द्वंद्व समासामध्ये, याच्यामध्ये दोन्ही पद इज इम्पॉर्टंट, दोन्ही पद फार महत्वाची असते. खरं किंवा खोटं
कोणतंही, पती किंवा पत्नी कोणतंही, गप्पा करा किंवा गोष्टी करा. आता गप्पा गोष्टी तुम्ही म्हणाल मॅडम गप्पा गोष्टी तर मग एकच शब्द आहे ना. गप्पा मारणे आणि एखादी गोष्ट, जसं मी तुमच्याशी नॉर्मली काहीतरी बोलत आहे, जेवण झालं का हे केलं तर गप्पा झाल्या, आणि गोष्टी म्हणजे एखादी घडलेली घटना ती जेव्हा दुसऱ्याला सांगितली जाते त्या गोष्टीमध्ये मोडल्या जातात. या पद्धतीने तुम्हाला असं सामासिक शब्द येईल आणि त्याचा तुम्हाला विग्रह लिहावा लागेल. आता द्वंद्व समासामध्ये सुद्धा उपप्रकार आहेत का, तर हो, जसं तत्पुरुष समासामध्ये तुम्हाला उपप्रकार दिलेले आहेत तसे द्वंद्व समासामध्ये तुम्हाला उपप्रकार आहे. आता ते कोणते आहे इथे तुम्हाला दिलेलं आहे, तुमच्या पुस्तकावर बघाल तर तुम्हाला महत्वाचं समजेल. इतरत्र द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास, समाहार द्वंद्व समास. आता तुम्हाला एवढं सगळं इथे लिहून दिलेलं आहे, पण एवढं सगळं लक्षात ठेवायची काही गरज नाही. इथे तुम्हाला आणि व लक्षात ठेवायचं आहे. अर्थासाठी दोन्ही पदाची अपेक्षा असते, दोन्ही पद महत्वाची आहे. दोन्ही प्रधान पदापैकी एकाचीच अपेक्षा आहे इथे, आणि इथे किंवा अथवा वा यापैकी शब्द लागलेले असतात. आणि यामध्ये तुम्हाला म्हटलंय विग्रह करताना त्याच्यातील मूळ पदाच्या बरोबर त्या जातीच्या इतर पदार्थाचा वस्तूचा समावेश होतो आणि एका नवीन गोष्टीचा अर्थबोध होतो. इथे तुम्हाला दिलेला आहे अंथरून पांघरून, अंथरण्यासाठी आणि पांघरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू व इतर वस्तू. कधी कधी काय होते, एक गोष्ट जेव्हा आपण बोलतो त्या गोष्टीवरून तिसऱ्याच पदाचा जेव्हा आपल्याला माहिती मिळते तेव्हा तिथे समाहार द्वंद्व समास निर्माण होत असतो. आता बघा, इतरत्र द्वंद्व समासामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इथे दोन्ही पद महत्वाची, याच्यामध्ये एक पद महत्वाचं आहे, याच्यामध्ये तिसऱ्याच गोष्टीचा बोध आपल्याला होत असतो. इथे आणि व लागलेला असतो इतरत्र मध्ये, वैकल्पिक मध्ये किंवा अथवा वा लागलेला असतो, आणि इथे तुम्हाला सांगितलेलं आहे अंथरून पांघरून. जसं अंथरून येतं पांघरून येतं, जे आपण खाली पण अंथरू शकतो आणि अंगावरती पांघरण्यासाठी पण त्याचा उपयोग केला जातो. अशा पद्धतीने जेव्हा शब्द तयार होतात तेव्हा समाहार द्वंद्व म्हणजे दोन्ही गोष्टीला समान महत्व आहे. जसं अंथरून नसेल तर पांघरून घेऊन काय फायदा, आणि पांघरून नसेल तर अंथरून खाली टाकूनही काय फायदा. म्हणून दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहे. जिथे दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहे, दोन्ही पदांना समान असं महत्व प्राप्त होते, तिथे समाहार द्वंद्व समास होत असतो. आता इथे तुम्हाला खालील तक्ता पूर्ण करा म्हणून एक तक्ता तुम्हाला दिलेला आहे, तो तक्ता आपल्याला बघायचा आहे. सामासिक शब्द, सामासिक शब्दाचा विग्रह आणि समासाचे नाव पण आपल्याला लिहायचं आहे. आता हे सामासिक शब्द, त्याचा विग्रह आणि त्याच्या समासाची नावं. आता हे कसं आहे बघा, पहिलं तुम्हाला दिलेलं आहे माय आणि लेकरे, तर तुम्ही लगेचच म्हणाल मॅडम इथे माय लेकरे लागतं. ठीक आहे, म्हणजे इथे इतरत्र द्वंद्व समास दोन्ही पदांची अपेक्षा आहे. माय म्हटलं तर लेकरू सुटून जाईल आणि लेकरूच म्हटलं तर माय सुटून जाईल. मग तुम्ही म्हणाल मॅडम इथे समाहार द्वंद्व समास पण होतो, म्हणून मग तिसऱ्या याचा अर्थ कुठे ना प्राप्त होतो आपल्याला. अनेक अशा वस्तू थोडी ना आहे तिथे, अनेक थोडी ना गोष्टी दडलेल्या आहेत तिथे. काय दडलेलं आहे, फक्त आई आणि मुलगा. म्हणून हा कुठलाही इतरत्र द्वंद्व समास. जसं इष्ट आणि अनिष्ट, इथे काय लिहायचं, इष्ट आणि इष्ट. इथे लिहायचं तुम्हाला इष्ट आणि अनिष्ट, आणि शब्द आला म्हणजे तो इतरत्र द्वंद्व समास इथे तुम्हाला लिहावं लागेल. इतरत्र द्वंद्व समास आपण काय लिहिणार आहे, इथं आणि हा शब्द लिहिणार आहोत. तिसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला सामासिक शब्द पण दिलेला नाही, समासाचा विग्रह पण दिलेला नाही, पण समाहार द्वंद्व समास दिलेला, म्हणजे समाहार द्वंद्व समासाचं एक उदाहरण तुम्हाला लिहायचं आहे. तिथे आपण घेऊ केर कचरा घेऊ, केर आणि कचरा. जसं आपण इथे घेतलं केर कचरा, तर तुम्हाला इथे लिहावं लागेल केर कचरा वगैरे, केर कचरा वगैरे हा शब्द टाकावा लागेल तुम्हाला. आता केर कचरा वगैरे हे जेव्हा तुम्ही लिहाल तर तिथे समाहार द्वंद्व समास होईल. त्याच्यानंतर इथे लहान किंवा मोठी, लहान मोठी लिहाल तुम्ही इथे, आणि वैकल्पिक द्वंद्व समास, कारण इथे काय आलेला आहे, किंवा हा शब्द आलेला आहे. घरदार, घरदार वगैरे लिहू म्हणजे समाहार द्वंद्व समास होईल. आता इतरत्र द्वंद्व समासाचं एक उदाहरण तुम्हाला करायचं आहे, ज्यामध्ये आणि किंवा व लागलेला असेल. जसं पती पत्नी, पती आणि पत्नी वगैरे, पती आणि पत्नी, नवरा बायको, नवरा आणि बायको, असं इतरत्र द्वंद्व समासाचं तुम्हाला उदाहरण द्यावं लागेल. त्यानंतर भले बुरे, भले किंवा बुरे, मग तुम्हाला काय किंवा टाकलाय आपण, तर वैकल्पिक द्वंद्व समास इथे लिहावं लागेल. नंतर इथून कुलूप किल्ली, कुलूप आणि किल्ली, कारण कुलूप वेगळे आहे आणि किल्ली वेगळी आहे, दोन्ही पद वेगवेगळी आहे. कुलूप आणि म्हटलेला आहे म्हणजे हा कोणता समास झाला, इतरत्र द्वंद्व समास. या पद्धतीने तुम्हाला द्वंद्व समासामधले जे 3 प्रकार आहे, इतरत्र द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास, त्याची तुम्हाला ही उदाहरणं दिलेली आहे. यानंतर लास्ट आपला आहे तो आहे बहुव्रीही समास. आता बहुव्रीही समासामध्ये काय आहे बघा, कृष्ण हा माझा सहअध्यायी आहे. सहअध्यायी म्हणजे अभ्यास सोबत करतो की सोबत राहतो हे अजूनही कळलं नाही.
म्हणजे तिसराच बोध आपल्याला होतोय, सारखा एक असा बिलकुल फिक्स असा बोध आपल्याला झालेला नाही. ठीक आहे. काल रात्री आमच्या परिसरात नीरव शांतता होती. आता नीरव शांतता होती म्हणजे एकदमच खूपच शांत होतं, की म्हणजे कशी शांतता पसरलेली होती, की आवाज येत होता कशाचा, हे अजूनही आपण भास घेतलेला आपल्याला अजूनही समजलेलं नाही. म्हणजे तिसऱ्याच काहीतरी गोष्टीचा बोध होत आहे. जसं रावणाला दशमुख असेही म्हणतात. दशमुख म्हणजे 10 तोंडाचा. आता दशमुख कशाला म्हटलेलं आहे हेही आपल्याला पाहिजे. समोर तुम्हाला याच्यासाठी दिलेलं आहे, बघा काय म्हटलेलं आहे. बहुब्रीही समासाची वैशिष्ट्ये. आता बहुब्रीही समासाची तुम्हाला वैशिष्ट्य दिलेली आहे. वैशिष्ट्यांमध्ये बघा काय म्हटलेलं आहे त्यांनी. दोन्ही पदे महत्वाची नसून या दोन्ही पदांशिवाय तिसऱ्याच एका पदाचा बोध होतो, जे तुम्हाला मी पहिलेच सांगितलं. हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असतो. या सामाजिक शब्दाचा विग्रह करताना गाळलेली पदे योजावी लागतात. गाळलेली जी पद असतं तिसरं पद, तो आपल्याला तिथे त्याची योजना करून मांडावी लागते. जसं तुम्हाला म्हटलेलं आहे निशकलंक आणि दुसरं दिलेलं आहे नीलकंठ. निशकलंक ज्याला नाही कलंक ज्याला अशी ती व्यक्ती, नीलकंठ निळा आहे कंठ ज्याचा तो शंकर. झालं तिसरं पद. झालं. नीलकंठ निळा आहे कंठ, तो कोण आहे शंकर. तुमचा आणि माझा कंठ निळा नाही पण शंकराचा कंठ निळा आहे म्हणून तिसऱ्या गोष्टीचा बोध झाला. नाही कलंक ज्याला तो अशी ती व्यक्ती, निष्कलंक असणारी व्यक्ती. पण निष्कलंक म्हणजे कलंक नसलेला, पण त्यातून बोध होतोय आपल्याला एखाद्या व्यक्तीचा. ठीक आहे. म्हणून तिसऱ्या पदाचा बोध होतो. ज्या सामाजिक शब्दातील दोन्ही पदे महत्वाची नसून दोन पदांशिवाय तिसऱ्या एका पदाचा बोध होतो व दिलेला सामाजिक शब्द हा तिसऱ्या पदाचे विशेषण असते तेव्हा बहुब्रीही समास होतो. जेव्हा दोन पद सोडून तिसऱ्या पदाचा काय होतो बोध होतो तेव्हा तिथे बहुब्रीही समास समजला जातो. आता बघा इथे सामाजिक शब्द आणि तुम्हाला एक काय दिलेला आहे विग्रह दिलेला आहे. आता सामाजिक शब्द कसा आहे बघा. विग्रह कसा आहे. निघून गेलेले आहे प्राण ज्याचे असा तो, त्याला आपण काय म्हणू, ज्याच्यामधून प्राण निघून गेलेले आहे, जो व्यक्ती मरून गेलेला आहे त्याला आपण काय म्हणू निष्प्राण म्हणू. निष्प्राण म्हणजे ज्याचं शरीरातून प्राण निघून गेलेले आहे, फक्त शरीर पडलेलं आहे. आता इथे दिलंय निरस. निघून गेला आहे ज्याच्यातून रस तो, किंवा ज्याला कुठल्याही गोष्टीचा रस नाही तो. त्यानंतर इथे दिलंय प्रमाणसह आहे जे ते, इथे सप्रमाण म्हणू आपण. काय म्हणू इथे सप्रमाण, कारण याच्याजवळ काय दिलेलं आहे प्रमाण दिलेलं आहे म्हणून हा सहप्रमाण झाला. नंतर गोपाल, नाव ऐकलंय तुम्ही गोपाल. आता गो म्हणजे काय होतात माहितीये गाय. गो म्हणजे जाणे होत नाही, मला माहितीये. तुम्ही माझ्या समोर राहिले असते तर कुठेतरी तुम्ही हसले पण असते, कारण गो म्हणजे तर मॅडम गो म्हणजे जीव, गो म्हणजे जाणं होतं, तिथे जाणे नाही. गोपाल, गोपाल म्हणजे गो म्हणजे ज्या गायी असतात त्या, जो गायीचे पालन करतो तो. इथे लिहायचं आहे तुम्हाला, जो गायींचे पालन करतो तो असा व्यक्ती त्याला काय म्हटलेलं आहे गोपाल. त्यानंतर माशासारखे आहे डोळे जिचे अशी ती, जिचे डोळे कशासारखे आहे माशासारखे, तिला मीनाक्षी म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे मीनाक्षी, कारण जिचे डोळे कसे आहे माशासारखे आहे म्हणून. षडानन, षडानन सहा आनन आहे ज्याला तो. सहा आनन म्हणजे मुखे, सहा मुखे आहे ज्याला तो व्यक्ती. म्हणजेच काय झालं इथे षडानन म्हणजे ज्याला काय दिलेली आहे सहा मुखे आहे असा व्यक्ती तो. या पद्धतीने तुम्हाला सामासिक शब्द येतील आणि त्याचे विग्रह करून तुम्हाला काय करावं लागणार आहे लिहावं लागणार आहे. आता यासाठी मी तुम्हाला काय करणार आहे वेगवेगळे चार्ट बनवून देणार आहे आणि त्या चार्टनुसार परत तुम्हाला एकदा याची मला रिव्हिजन घ्यायची आणि तुम्हाला समजून सांगायचं की अव्ययीभाव समास कसा असतो, तत्पुरुष समासाची वेगवेगळी जी उदाहरणे आहेत ती कशी आहे, त्याचे उपप्रकार कसे आहेत ते, आणि बहुब्रीही समास त्याच्यामध्ये कुठले कुठले उपप्रकार आहेत ते आपण एक चार्ट बनवू. चार्टवरून ते आपण वेगळे काढू आणि नंतर तुम्हाला ते बॉक्सेसमध्ये मी काही तुम्हाला उदाहरणं देईल आणि त्या उदाहरणानुसार तुम्हाला ते फिलअप करायचे आहे. यानंतरचा जो आपला प्रकार राहिलेला आहे व्याकरणाचा तो म्हणजे प्रयोग आहे, तो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. थँक्यू.